हॅलो फ्रेंड्स, जसं की भूक लागली की पोटात काही ना काही घालावं लागतं, तसं मी एक कचोरीला माझ्या पोटात टाकलं आणि मग म्हटलं मुलीला चल आपण भाजी घेऊन येऊ. आता तुम्हाला तर माहितीच आहे की भाजी काय आणायचा हा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो. मग आम्ही काय भाजी आणायची हा विचार करतच सुकट बोंबीलच्या दुकानावरती जाऊन पोहोचलो. आणि खरं सांगायला गेलं तर त्या भाज्या घेण्यापेक्षा मला सुकट बोंबील खाल्लेलं खूप आवडतं, कारण भाज्यांसाठी 100 रुपये घालवण्यापेक्षा त्यामध्येच आपण सुकट बोंबील जर घेऊन आलो तर त्यामध्ये मस्त आपली भाजी बनते आणि पोटभर जेवणही जातं. मग मी सुकट बोंबील देणाऱ्या त्या ताईंना एक प्रश्न केला की सुकट ही लाल चांगली असते की पांढरी. मग त्यांनी मला बोलले की पांढरीपेक्षा लाल सुकट ही चवीला जास्त चांगली असते. मग मी भाजीसाठी बोंबील घरी घेऊन आले आणि मस्त साफ करून त्या बोंबीलला गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून आणि ज्वारीचं पीठ घालून धुवून घेतलं. बोंबीलला असं गरम पाण्यामध्ये मीठ आणि ज्वारीचं पीठ घालून धुवून घेतल्यामुळं बोंबीलला असं मशाळ वास येत नाही आणि स्वच्छ धुवूनही निघतात. कारण सुकट हे समुद्राच्या कडेला जी बारीक पांढरी वाळू असते त्यामध्ये सुकवलेले असतात, त्यामुळे सुकटला बारीक अशी खरखर असते. ती काय होते की गरम पाण्यामुळे आपण जर धुवून काढलं तर ते सर्व बारीक रेती निघून जाते. आणि बोंबील घेताना एक मला टिप्स सांगते की जर तुम्हाला बोंबीलची चटणी बनवायची असेल तर तुम्ही पातळ बोंबील घ्या, कारण पातळ बोंबीलची चटणी अशी छान बनते. आणि जर तुम्हाला बोंबीलचा रस्सा भाजी बनवायची असेल तर बोंबील जाड असे बघून घ्या, त्यामुळे काय होतं की बोंबीलची भाजी अशी रसरसीत मस्त बनते आणि बोंबील ही खायला आपल्याला छान. आणि सुकट जर तुम्हाला घरामध्ये स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्यामध्ये आपण वापरलेल्या लिंबाच्या साली किंवा संत्र्याच्या साली वाळून अशा त्यामध्ये घालून ठेवायच्या, त्यामुळे सुकट बोंबील हे चांगलं राहतं. आणि ही टिप्स जास्त करून आपल्याला पावसाळ्यामध्ये कामाला येते. उन्हाळ्यामध्ये प्रश्नच येत नाही. उन्हाळ्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट स्टोअर करून ठेवली तर ती चांगली राहते, पण पावसाळ्यामध्ये ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा. आणि आपण स्टोअर करून ठेवलेल्या धान्यामध्ये जरी आपण ह्या साली वाळून घातल्या तरी धान्याला कीड लागत नाही, ते चांगलं राहतं. मग मी मस्त अशी मक्याची भाकरी बनवली आणि मस्त असे बोंबीलचा रस्सा भाजी बनवली. तर या तर मग जेवायला तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.